मस्त झणझणीत असा दोडक्याचा ठेचा तुम्ही एकदा बनवला ना तर नॉर्मल आपला जो ठेचा असतो ना तो ठेचा विसरूनच जाल, इतक्या भन्नाट चवीचा हा ठेचा बनतो। तर दोडक्याचा ठेचा बनवण्यासाठी या इथे मी मिरच्या क्लीन करून घेतल्या आणि अर्धा दोडकाही आपल्याला या इथे त्यावरती असणाऱ्या शिरा वगैरे काढून क्लीन करून घ्यायच्या आहेत आणि हव्या त्या आकारामध्ये हा जो दोडका आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर दोडक्याचा ठेचा बनवताना दोडका शक्यतो कोवळाच घ्या। तर एका कढईमध्ये मी आपल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या थोड्याफार तेलाचा वापर करून छान कलर चेंज होईपर्यंत किंवा त्यावरती चट्टे पडेपर्यंत सोबत दोडकाही या मिरचीसोबत मी भाजलेला आहे आणि त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्याही आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। तर लसूण कच्चा न वापरता या इथे भाजूनच वापरा, म्हणजे आपल्या ठेच्याची चव आणखीन वाढेल। तर एका खलबत्त्यामध्ये सर्व मिरच्या दोडका वगैरे मी घालून घेते आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरे आणि थोडीशी हिंग ॲड करून आपल्याला ओबडधोबड असा हा ठेचा ठेचून घ्यायचा आहे। तर गरमागरम भाकरी, चपातीसोबत, दहीसोबत आपण हा ठेचा खाऊ शकतो।